मी दादाकडे गेलो, वेळ घ्यायची, दादांना भेटायचं, त्याच्याशिवाय कधी भेटलो नाही. खाजगी उगीच गप्पा मारायच्या म्हणून दादाकडे कधी मी गेलो नाही. आणि माझ्याकरता दादा सर्वस्व होत आहे. कारण ज्या माणसानं मला बोलवलं, मी शिवसेनेमधनं 99ची निवडणूक लढवली, मला अपयश आलं आणि 2004 साली मला बोलवून उमेदवारी दिली. सातत्यानं दादा माझ्या मागं उभं राहिले. एवढं प्रेम दादांनी माझ्या कुटुंबावर केलं, माझ्यावर केलं. आमचे वैयक्तिक अत्यंत प्रेमाचे संबंध होते. कार्यकर्त्याच्या करता, कामाच्या करता दादांची माझी कायमच वाद झालेले आहेत. आणि दादांचे माझे वाद व्हायचे, मी निघून यायचं. नंतर दादा फोन करायचे, दिलीपराव तुमचं बरोबर होतं, ठीक आहे तुम्ही उद्या परत या, आपण त्याच्यावर विचार करू, असं सांगणारा दादा. या ठिकाणी महेंद्र राजगुरुनगरमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी, महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व, जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्ह्याचे नेते आदरणीय अजितदादा यांच्या निधनामुळं ही शोकसभा आयोजित केली. या शोकसभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले तालुक्याचे आमदार बाबाजी काळे, सर्व पक्षाचे पदाधिकारी, बंधू भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनो, खरं म्हणजे तुम्हाला आणि मला कोणालाही शब्द नाही की आपण दादांच्याबद्दल श्रद्धांजली वाहणी. किंबहुना या क्षणापर्यंत आपल्या कुणाला जाणवतही नाही की दादा आपल्याला सोडून गेले. असा एक दिवस नव्हता की दादांची बातमी यूट्यूबला नाही, दादांची बातमी पेपरला नाही. 365 दिवस जनमानसाच्या हृदयावर अधिराज्य करणारा हा माणूस, महाराष्ट्रातल्या हाताच्या बोटावर मोजणाऱ्या राजकीय नेत्यापैकी हा माणूस, सर्व गुणसंपन्न, सगळ्या विषयातली तंतोतंत माहिती असणारा, प्रशासनावर पकड असणारा, स्पष्ट वक्ता, राजकीय जीवनामध्ये आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्याला घडवणारा असा हा नेता. किती वर्णन करावं आणि कुठल्या शब्दामध्ये करावं हे शब्द सुचत नाही. काल ही बातमी घडल्यानंतर आम्ही सगळीच मंडळी बारामतीला गेलो, परिस्थिती बघितली. खरं म्हणजे या पद्धतीने अपघात झाला, त्यानंतर विमान पेटलं. फक्त काही अवयव शिल्लक राहिले आणि दादांचं शव हे केवळ त्यांच्या घड्याळामुळं लक्षात आलं. दादांना घड्याळाचा फार मोठा शोक. रोज वेगवेगळ्या प्रकारचे घड्याळ काढायचं. अनेक प्रकारची घड्याळं जगातली दादांकडे होती आणि रोलॅक्स नावाचं घड्याळ त्यांचं सगळ्यात आवडतं होतं. त्या एका घड्याळामुळं दादांचं शव लक्षात आलं. अन्यथा वाईट परिस्थिती होती. या हादस्यामध्ये दादांच्याबरोबर या पाचही जणांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आपण आलेलो आहोत. माझ्या अगोदरच्या सगळ्याच व्यक्तींनी दादा ज्यांना ज्या अंगाने पाहायला मिळाला त्या पद्धतीने वर्णन करण्याचा प्रयत्न केला. माझ्यासारखा एका शेतकरी गरीब कुटुंबातला माणूस, गेली 25 वर्ष की मी 92 साली ज्या वेळेला जिल्हा परिषदेवरून निवडून आलो त्यावेळेला दादांशी माझा संबंध आला, मैत्री झाली आणि 2004 सालापासून तर सलग 5 वेळा मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं दादांनी उमेदवारी दिली. एक 2009चा प्रसंग माझी उमेदवारी काढली आणि ज्यावेळेला मी सभा घेतली त्यावेळेला आलेली माणसं पाहिल्यानंतर दादांचा फोन आला, दिलीपराव 2 तास मला फक्त द्या, मी ही उमेदवारी बदलतो आहे, मला फक्त साहेबांना सांगून द्या. आणि साहेबांना सांगितल्यानंतर माझ्या धाकट्या भावाला बोलवलं आणि EB फॉर्म घेऊन जा अशा प्रकारचं दादांनी माझ्या बाबतीमध्ये निर्णय घेतला. आजही
मी जरी निवडणुकीमध्ये अपयशी झालं, दादांनी माझी पाठ कधी सोडली नाही आणि अपयश झालं म्हणून मी दादांना कधी सोडलं नाही. मनापासून अंतःकरणापासून दादांच्यावर प्रेम मी आणि माझ्या कुटुंबाने केलं. या परिवाराशी माझे नातेसंबंध जरी होते ते नाते म्हणून नाही आणि कार्यकर्ते म्हणून दादांनी माझ्याकडे कायम पाहिलं आणि अंतःकरणापासून सगळ्या गोष्टीमध्ये मला मदत केली. आज खेड तालुक्याचा कायापालट करत असताना ओढ्यावरचे आणि नदीवरचे मिळून 55 पूल मी आत्तापर्यंत बांधले. राजगुरुनगरचं रुरल हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी ट्रॉमा केअर हॉस्पिटल असेल, चाकणचं ग्रामीण रुग्णालय असेल, आळंदीचं ग्रामीण रुग्णालय असेल, आंबोलीची PSC असेल, करंजवेंजाची PSC असेल, अशा करता दादाही पैसे दिले. आरोग्याकरता खेळाडूंसुद्धा क्रीडांगण ते आपण बांधलं आहे. आज एवढी मोठी जागा त्याच्याकरता उपलब्ध झाली ती पाटबंधारे खात्याची होती. दादा त्यावेळेला मंत्री होते, जागा उपलब्ध करून त्याच्याकरता फंड उपलब्ध करून दे राजगुरू वासियाकरता केली. आपलं हुतात्मा स्मारक अनेक वर्ष पडलं होतं, त्याच्याकरता 258 कोटी रुपये दादांनी दिले. यशवंतराव होळकरांचं स्मारक तो जो वाडा आहे त्याचं पुनर्जीवन करण्याकरता 25 कोटी रुपये दिले. चाकणचा किल्ला असेल किंवा बोरगड असेल त्याच्याकरताही दादांनी पैसे उपलब्ध करून दिले. जो रोड आहे हिची अवस्था जवळ 15 कोटी रुपये दादांनी दिले. मग घाणी नाल्यावरचा पूल असेल, त्या सगळ्या चर्मकार समाजाकडे जाणारा पूल असेल त्याच्याकरता दादांनी पैसे दिले. अशी कुठली गोष्ट नाही राजगुरुनगर शहरातली की त्याच्याकरता पैसे दिले. दादांनी मला इथं जे जिल्हा न्यायालय आपण सुरू केलं त्या बांधण्याकरता पैसे दिले, त्याचं विस्तारीकरणाकरता पैसे दिले, प्रशासकीय बिल्डिंगकरता पैसे मंजूर करून दिले, पंचायत समितीकरता पहिल्यांदा पैसे मंजूर झाले. आणि पंचायत समिती जोपर्यंत इमारत होत नाही तोपर्यंत प्रशासकीय इमारत आपण करू शकत नाही. दादाकडे परत करू की दादा जोपर्यंत ती इमारत होणार नाही तोपर्यंत आपल्याला प्रशासकीय इमारत नाही. दादा परत त्याच्याकरता पैसे दिले. आज पंचायत समितीची इमारत उभी राहते. या तालुक्याच्या विकासाकरता कोट्यावधी रुपये दिले. आपल्याकडे भामा आस्करचा जो प्रोजेक्ट होता अर्धवट राहिला होता, पैसे नव्हते. मी दादाला सांगितलं कसल्या परिस्थितीत ते झालं पाहिजे, त्याच्याशिवाय मला पाणी मिळणार नाही. आणि मग आमची बैठक झाली. रामराजे दादा पण कृष्णा खोरेचे मंत्री रामराजे होते. संबंधित कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं, त्याच्या अडचणी जाणून घेतल्या, त्याला पैशाची तरतूद करून देण्याचं काम दादांनी केलं. तिथे 5 पूल बांधायचे होते. दादाने कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं, सोबळावर पूल बांधायला सांगितले. हमासकेचं धरण झालं, कळमुडीचे धरण पायामध्ये होते, पैसेच नव्हते. मग काय निर्णय घ्यायचा? मी सांगितलं दादा आजूबाजूला सगळा आदिवासी परिसर आहे आणि आदिवासीचे पैसे आपल्याकडे शिल्लक आहे. त्या जर आजूबाजूच्या लोकांना आपण शेतीच्या पाण्याकरता एवढा एक करून द्यायचं दिल्या तर ते पैसे आपल्याला मिळतील. संबंधित मंत्र्याला डॉक्टर गावितांना बोलवलं, मार्ग काढा म्हणले आणि त्याच्यातनं पैसे द्यायचं काम केलं. कळमुडीचं धरण पूर्ण झालं. आपल्याकडे बरीच वर्ष तासकामांच्या धरणाचा प्रश्न प्रलंबित होता. दादांना सांगितलं हा प्रश्न सुटला नाही तर हे लोक काय आपल्या दोष देतील. मग कॅनलवरचे पूल असतील, तिथल्या अडचणी असतील. दादाने 2300 कोटी रुपये मला त्या ठिकाणी दिले. अनेक प्रश्न आता आपण त्यातले सोडवण्याचा प्रयत्न करतो. असा कुठला एक विषय नाही की दादाने मला त्याच्यात मदत केली नाही. मी विषय घेऊन जायचा आणि दादांना तो मंजूर करायचा. 250 कोटी द्यायचं कबूल केलं. दुर्दैवानं माझा एक शब्द चुकला. मी शिरदाळे ते कडूच टाकलं. पुढं टाकलं असतं तर आणखीन मिळालं असता. मग 150 कोटी रुपये मला त्यातनं मंजूर झाले. मी दादाकडे गेलो की माझ्या अन्याय होतो, मला 100 कोटी कमी पडतात. मग दादांना सांगितलं की दादा माझा दवाखाना आहे त्याला 100 कोटी टाका. दादांनी बोलवलं आणि गजानन पाटला सांगितलं हे 100 कोटी हुडकोमधनं याला द्या आणि ते 100 कोटी दिले. माझी 250 कोटीची जी मागणी होती पूर्ण केली. मी प्रयत्नवादी विचाराचा माणूस आहे. माझं कधीही मी माझ्या आयुष्यामध्ये वैयक्तिक काम दादांना सांगितलं नाही. कायम तालुक्याच्या विकासाकरता मी दादाकडे गेलो, वेळ घ्यायची, दादांना भेटायचं, त्याच्याशिवाय कधी भेटलो नाही.
खाजगी उगीच गप्पा मारायच्या म्हणून दादाकडे कधी मी गेलो नाही. आणि माझ्याकरता दादा सर्वस्व होत आहे. कारण ज्या माणसानं मला बोलवलं, मी शिवसेनेमधनं 99ची निवडणूक लढवली, मला अपयश आलं आणि 2004 साली मला बोलवून उमेदवारी दिली. सातत्यानं दादा माझ्या मागं उभं राहिले. एवढं प्रेम दादांनी माझ्या कुटुंबावर केलं, माझ्यावर केलं. आमचे वैयक्तिक अत्यंत प्रेमाचे संबंध होते. कार्यकर्त्यांच्या करता, कामाच्या करता दादांची माझी कायमच वाद झालेले आहेत. आणि दादांचे माझे वाद व्हायचे, मी निघून यायचं. नंतर दादा फोन करायचे, दिलीपराव तुमचं बरोबर होतं, ठीक आहे तुम्ही उद्या परत या, आपण त्याच्यावर विचार करू, असं सांगणारा दादा. या ठिकाणी महेंद्र कंपनीचं काम निघालं आणि दादांचं त्यांच्याकडं मोठा कॉन्ट्रॅक्टर गेला अविनाश भोसले, त्यांनी सांगितलं हे काम मला मिळालं पाहिजे. आपल्याकडचा प्रताप खांडेबराड त्या ठिकाणी काम करणार होता आणि त्याला ते मिळणार नव्हतं. दादांच्याकडं जुन्नरला काम कार्यक्रम होते, ते गेलो. म्हटलं दादा हा माझ्या तालुक्यातला पोरगा आहे, याला ते मिळाले, त्याला राहू द्या. दादा म्हणले नाही, ते आपला अविनाश भोसले त्याच्या मशिनीत राहू. म्हटलं दादा ते होणार नाही, मी त्याला काही काम करून देणार नाही, हे काम प्रताप खांडेबराडलाच मिळालं पाहिजे. दादा म्हटले दिलीपराव असला काय अत्याचारात जाऊ नका आणि मला ते आवडत नाही. मी म्हटलं दादा तुम्हाला आवडू की नवडो, पण माझ्या तालुक्यातला कार्यकर्ता मोठा होतो, त्याला मिळालं पाहिजे. त्याच्यानंतर मी निघून आलो, दादा निघून गेले, थोडा वाद झाला. नंतर दादांचा फोन आला, दिलीपराव माझं चुकलंच, ठीक आहे मी प्रताप खांडेबराडला काम द्यायला सांगतो. म्हटलं दादा काम ऑलरेडी दिलेलं आहे, फक्त तुम्ही अविनाश भोसलेंचा हप्ता सोडा, म्हणजे प्रताप खांडेबराड उभा राहील. अशा पद्धतीने कार्यकर्त्याला उभं करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. माझ्या मिंडा कंपनीशी वाद झाला, 100 कामगार काढली. दादा आले, मिंडाला बरोबर बोलवलं. म्हटलं दादा कारण असताना कामगारा जेव्हा अन्याय होतो तुम्ही त्या मिंडाला नीट सांगा. आम्ही पवारसाहेबांच्यापर्यंत गेलो. दादांना पवारसाहेबांना सगळी वस्तू सांगितली. दादाने मिंडाला माझ्यासमोर बाहेर घातलं. कार्य त्या स्थानिक लोकांना काढून तू जर अशा पद्धतीने निर्णय घेणार असेल तर चुकीचा घेऊ नको. असे अनेक प्रसंग दादाच्या जीवनात आणि माझ्या जीवनातले आहेत. आणि दादांच्यामुळं आज खऱ्या अर्थानं खेड तालुक्याचा विकास झाला आहे. मी निमित्त मात्र आहे. मी कधी स्वतःकडे श्रेय तसे घेतले नाही किंवा घेणार बी नाही. आज दादांची उणीव भरून काढायला कुणी माणूस पुणे जिल्ह्यामध्ये नाही. सगळ्या पक्षाची मंडळी आहे. सगळ्याच पक्षामध्ये असे नेतृत्व उभी राहत नाही की ती सर्व मान्य असतात. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विलासराव देशमुख गेल्यानंतर लातूर जिल्हा पोरका झाला, गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर बीड जिल्हा पोरका झाला, आज पुणे जिल्हा पोरका झाला. ही अशी दादा मंडळी होती. मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. विलासराव आणि गोपीनाथ मुंडे यांचं द्वंद्व भाषिक द्वंद्व पाहिलेलं आहे. तुम्हाला गोपीनाथ मुंडे इतक्या उंचीचे नेते होते की एकदा असाच प्रसंग होता आणि सभागृहामध्ये अर्थसंकल्पावर चर्चा होती. त्यांना बाहेर कार्यकर्त्यांनी सांगितलं, ते नुकतेच बाहेर आले होते की अर्थसंकल्पावर चर्चा. अरे हो, ते सभागृहामध्ये आले, त्यांच्या हातात कागद होता, त्या कागदावर काहीच लिहिलेलं नव्हतं, साधा कुठला तरी अर्ज असेल, आणि उभे राहायला लागले. सभागृह 2 तास गोपीनाथ मुंडेंनी धनावून सोडलं. काही नाही, प्रचंड ताकद, शब्दावर एवढी कमांड होती. आणि 2 दिवसानंतर विलासराव बोलायला उभे राहिले. इतक्या कोपरकळ्या, इतकी सभागृह भरून राहायचं. ते गोपीनाथ मुंडेला म्हणले तुम्ही इतकं सुंदर भाषण केलं की मला असं वाटतं तुम्ही कायम तिथंच राहावं. अशा प्रकारच्या कोपरकळ्या ते मारायचे. त्याच्यानं दादांचं वक्तव्य, ते विरोधी पक्ष नेते होत्या तरी सभागृहाच्या सोडायचे नाही. आणि सत्ता जरी बाकावर असते तरी दादा आले की आपल्या सभागृह शांत असायचं. शिस्त म्हणजे शिस्त, बोलायचं म्हणजे, आणि बोलताना हजर जबाबी समोरच्याला तशाच प्रकारचं उत्तर द्यायचं. एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व दादा होत आहे. आणि असा कुठलाही विषय नाही की तो दादाला माहिती नाही. आपल्याकडं सागर पाटच्या हॉटेलच्या उद्घाटनाला दादाने आणलं. अख्खं हॉटेल विचारलं, त्याला बोलवलं की सगळं किती रुपये तुला पडलं. तो म्हटला दादा 3000 रुपये स्क्वेअर फुटाने मला ॲव्हरेज फर्निचर सहित पडलं. सगळं बायफर्केशन दादाने विचारलं आहे. आणि सांगितलं कायदेशीर आहे ना, कायदेशीर आहे. सगळ्या गोष्टी केल्या. प्रत्येक गोष्टी त्या रस घ्यायच्या. खेळाचा विषय असेल दादांच्यामध्ये, ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष, कबड्डीचे अध्यक्ष, कुठला नाही खेळा. कलेक्टर ऑफिसची बिल्डिंग दादांच्यामुळे झाली.
आयुक्त कार्यालय दादांच्यामुळे जातं, आज ससून हॉस्पिटल दादांच्यामुळे जातं. अशी अनेक गोष्टी तुम्हाला सांगतात की या जिल्ह्याकरता दादानं केल्या. आणि मग हा जिल्हा सुजलाम सुफलाम झाला. पवारसाहेबांच्या नंतर पुणे जिल्ह्याला दादांसारखं नेतृत्व मिळालं. याच्यानंतर की आपण सगळ्या पक्षाचे नेते बघा, एवढं कमांड असणारं, ताकद असणारं महाराष्ट्राच्या राजकारणात दुसरं व्यक्तिमत्व आपल्याला कोणी सापडणार नाही. आणि कुठल्याही पक्षाचा माणूस असू द्या, त्यानं ताकदीनं काम केलं तर ते सगळ्या लोकांच्या करता असतं. दादांचं काम हे सर्वसामान्य माणसाकरता असायचं, प्रत्येक व्यक्तीकरता असायचं. आज ही सगळी धरणं आपल्या तालुक्यात केली, दादांनी पैसे दिले, आज त्याचा उपभोग आपण देतो. कोर्टाची इमारत दादांनी बांधली, आज खेडा मेगाव जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या लोकांना या ठिकाणी न्याय मिळतो. दादाने केलेली गोष्ट सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून केली. कुणी एक दिलीप मोहिते सांगतोय म्हणून नाही केली. आणि अशा अनेक गोष्टी होत्या की दादा माझ्या वेळेत निर्णय घ्यायचे. मी दादांना म्हटलं मला तिथलं राजकारण करायचं आहे, तुम्ही मला ते विश्वासात घ्यायला पाहिजे. ते सांगायचे की जर एखादी गोष्ट समाजाच्या करता उपयुक्त होणार असेल त्याच्याकरता तुला विचारायची गरज नाही. ज्या ज्या गोष्टी समाजाकरता लागतात त्याच्या बाबतीत साहेब असतील, मी असतो, आग्रही असतो. आणि म्हणून दादांनी जे निर्णय घेतले सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून घेतले. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज प्रत्येकाला हळहळ वाटते. दादांच्या बाबतीमध्ये ती ह्याकरता वाटते की दादांच्या निर्णयामुळं या जिल्ह्यातला सर्वसामान्य माणूस सुखी झाला. आता महाराष्ट्राच्या बजेटमधनं एवढे पैसे भविष्यात मिळतील की नाही. 1250 कोटी रुपये हे DPCला, 800-850 कोटी रुपये हे जिल्हा परिषदेला, हे केवळ आणि केवळ दादांच्यामुळे राहायचं. कोट्यावधी रुपये विकासाकरता दादामुळे गेलं. आणि दादांचं जिवंत स्मारक पाहिजे असेल तर ते जाऊन बारामती पहा. महाराष्ट्रातलं कुठलंही शहर इतकं, तालुक्याचं शहर इतकं चांगलं नाही, इतके रस्ते दादाने केले. सगळ्या शैक्षणिक जगातलं असं कुठलं विद्यापीठ आहे की त्याची दादाने टाईप केलं नाही, ते शिक्षण बारामतीला आणलं नाही. उत्तम अशा प्रकारची संकुलं उभी केली. जागतिक दर्जाच्या अनेक गोष्टी तुम्हाला बारामतीमध्ये दिसतील. आणि म्हणून दादाच्या कर्तृत्वानं एक जिवंत स्मारक बारामतीच्या रूपानं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. इतकी सुंदर बारामती. दुर्दैव पा इथं जन्म दादांचा झाला. अखंड महाराष्ट्र दादा फिरवते. म्हणा ते 5 दिवस त्या विमानाने महाराष्ट्रभर प्रवास करत होते. तेच विमान शेवटच्या दिवशी अशा प्रकारचा दगा दिला असं वाटलं नाही. आणि अखंड महाराष्ट्र फिरवते. खरं म्हणजे 27ला सकाळी आमचं बोलणं झालं. मला शुभेच्छा फोन आला की दादा म्हणतात 28ला दिलीप मोहिते यांच्याकडे प्रचार सभा घ्या. म्हटलं एका दिवसात कसं होईल, मला 1 दिवस द्या फक्त. तो म्हटलं मी दादांशी बोला. मी दादाला फोन केला, दादांनी निर्णय बदलला. म्हटले मी 28ला बारामतीच्या घेतो आणि 29ला घेतो. हा दुर्दैव आमच्या असं वाटायला आलं की 28 जर आम्ही घेतला असतं तर कदाचित हा हादसा घडला नसता. पण नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच होतं. आणि अशी माणसं, कर्तृत्ववान माणसं आहेत की अशा प्रकारे अकाली जातात. विलासराव गेले, गोपीनाथ मुंडे गेले, महाजन गेले आणि आराराबा ही इतकी मोठमोठाली माणसं नियतीनं वेळेच्या अगोदर नेली. तसंच आपल्या दादानं नियतीनं अगोदर नेलं. हे दुःख आपण कधीच पचवू शकत नाही. पुणे जिल्हा कधीच पचवू शकत नाही. एवढं मोठं दुःख पुणे जिल्ह्याला झालं. कधीही भरून न निघणार दुःख पुणे जिल्ह्याला. आणि आमच्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांचं भवितव्य अधांतरी झालं. आज आम्ही हक्कानं जायचं, रागवायचं, भांडायचं, वाद घालायचं आणि तालुक्याकरता काही ना काही घेऊन यायचं. आज हे हक्काचं ठिकाण आमच्याकरता संपलेलं आहे. त्या भविष्यात काय होणार आहे मला माहीत नाही. परंतु खेड तालुका पोरका झाला, पुणे जिल्हा पोरका झाला, महाराष्ट्र पोरका झाला. दादा गेला. दादा हा एक गुंड नव्हता. दादा हा कामाचा दादा होता. दादा हा विश्वासाचा पक्का होता. दादा हा कर्तृत्व नव्हता. आणि अखंड महाराष्ट्राचा दादा तुम्हाला मला सोडून गेला. काल आम्ही सगळेच कार्यकर्ते रडत होतो. आजही कार्यकर्त्याला भावना आवडत नव्हत्या. पण आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दादांच्या नंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर दादांची स्वप्न पूर्ण करण्याची धुरा. आता मी जर रडत बसलो तर रोजच माझ्याबरोबर कार्यकर्ते रडतील.
मला आता लढायचं नाही, मला आता लढायचं आहे. निश्चितपणानं दादांची स्वप्न पूर्ण करायची माझी विनंती आपल्या सगळ्या खेड तालुक्यातील जनतेला आहे की दादांची स्वप्न पूर्ण करण्याकरता तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा, एवढीच हात जोडून विनंती करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या सगळ्या मिनिटं 2 मिनिटं आपण उभं राहू. असं विश्वात्मकी